सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या 103व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच काँग्रेस कमिटी आणि जिल्हा सहकार बोर्ड येथे देखील गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी 14 वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन आणि 30 वर्ष संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करून काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आमदार, खासदार, सहकार क्षेत्रातील द्रष्टा, विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचं कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे। बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागवून आज त्यांना अभिवादन केले। यावेळी संचालक पृथ्वीराज बाबा पाटील, रावसाहेब पाटील, JK बापू जाधव, जयाभाऊ नलावडे, नगरसेवक रज्जाक नाईक, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, विजय घाडगे आदी जण उपस्थित होते। काँग्रेस कमिटीमध्ये गुलाबराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पृथ्वीराज पाटील यांनी अभिवादन केलं।